दर महिन्याचं हेच झालंय. महिना संपायच्या आत खिशातले पैसे संपतात. वैतागलोय आता याला. शनायला ऍडव्हान्स मागायचा होता, पण काल हे भलतंच होऊन बसलं. जे पैसे बघतोयस ना ते तुझे होऊ शकतात, पण एक अट आहे. तुला अनुप्रियाला कायमचं सोडावं लागेल. किती पैसे होते त्यात? आरामात 4-5 वर्ष लागली असती एवढे पैसे कमवायला, जे मला कालच्या त्या एका रात्रीत मिळाले असते. पण त्यासाठी शनायाची अट कोण मान्य करणार? हे काय आज पण पोहेच? तुला दुसरं काही सुचतच नाही? आई, अगं निदान अनु करते तरी. नंतर काही लोक फक्त आयतं खायला येतात इथं. सुखाने खाऊ देणारच मला? बघ आता काय ते. हे पण आई, अनुवहिनीच्या हातचे पोहे ना हे भारीच असतात. मला रोज दिले ना तरी खाईन मी. तू खा, तुला काही दिलं तरी आवडतं. पण मला कसं चमचमीत, मसालेदार, तळलेलं असं हवं असतं. डोंट वरी आई, आता ना शनायामुळे भाऊजींना भरपूर काम मिळणार आहे. मग आपल्याकडे भरपूर पैसे येतील. कुक ठेवू ना आपण. त्याला रोज असे छान छान मस्त मस्त पदार्थ करायला लावू. बरोबर बोलीस ग तू. सरक. काय रे, रात्री उशिरा आलास? अरे हा, एक जरा महत्वाची मीटिंग होती. त्यात पण घरी येईपर्यंत मग उशीर झाला. 2 नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालेत ना. क्या बात आहे दादा. दॅट्स अ ग्रेट न्यूज. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. त्याच सेलिब्रेशन चालू होतं म्हणून उशीर झाला. काय दिल्लीची टुर्नामेंट कशी होती? छान झाली. टुर्नामेंट जिंकले मी. बघितलं का अभि दादा, पिहू आपल्या पाटकरांच्या घरातली पहिली मुलगी आहे जी दिल्लीला जाऊन टुर्नामेंट जिंकून आली आहे. तू ना आता तिला काहीतरी भारी गिफ्ट दिलंच पाहिजे, हे की नाही राजन दादा? अरे म्हणजे काही गरज नाही गिफ्ट द्यायची. आज दिल्लीला जाऊन आली, उद्या म्हणेल परदेशी जायचंय, मग काय करायचं? परमिशन द्यायची आणि काय, है ना अभि दादा? पण काही म्हणा, या सगळ्याचं क्रेडिट त्या शनायाला जातं. आज तिच्यामुळे, फक्त तिच्यामुळे आपल्या पिहूला दिल्लीला जाता आलंय. हो ना? हो, पण ती आहे कुठे? अजून नाश्त्याला पण आली नाही ती. तिच्या रूम मध्ये असेल बहुतेक. अनु, तिला बोलवू ना. नाही ते काम कर, तिचा नाश्ता रूम मध्येच दे तिला. अवी, तू त्या शनयाकडे ऍडव्हान्स कधी मागणार आहेस? भाऊ मागतो. सकाळपासून खोलीत कोणीच आलं नाहीये. खाली सगळे ब्रेकफास्ट करतायत, पण कोणाला वर येऊन बोलवा असं पण वाटलं नाही. बाकीच्यांचं जाऊ दे, पण अभि सुद्धा आला नाहीये वर. काही फरक पडला नसेल का त्याला? शनया, असं होऊन चालणार नाहीये. खाली जाऊन बघते काय चाललंय यांचं. तू नाश्ता आणलाय. प्लीज तिथे ठेव ना.
शनया, हे एवढे ते कॉन्ट्रॅक्टरला द्यायला आणलेत पैसे. पण एवढे हो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करायला तयार नाहीये म्हणून मग पैसे ऑफर करणार आहे त्याला. म्हणजे लाच देणार आहेस तू त्याला? ही कामं अशीच होतात अनुप्रिया. पण हे चुकीचं आहे. असेल पण आपल्याला हवं ते मिळवता आलं पाहिजे, बाय हुक और बाय क्रूक. शनाया, सरळ मार्गाने मिळवली जाते ती खरी मिळकत, आणि बळजबरीने मिळवली जाते त्याला लूट म्हणतात. लूट तर लूट कशी का असे ना, ती गोष्ट माझी झालीये ही मला अचिव्हमेंट वाटते. खरंच? काही डाऊट वाटतोय तुला? नाही, डाऊट नाहीये मला. मला फक्त एवढं वाटतं की जगात जे आपलं असतं ना ते आपल्याकडे येतच. ते मिळवण्यासाठी अशी वेगळी धडपड करायची गरज पडत नाही आपल्याला. आमच्या बिझनेसमध्ये तुझ्या असल्या थॉट्सना काही व्हॅल्यू नाही अनुप्रिया. आय कॅन अंडरस्टँड, तू 4 भिंतींमध्ये राहते, तुला काय कळणार आहे हे सगळं. कूल डाऊन शनाया. या घरात जर तुला राहायचं असेल तर या अनुप्रियाचा इगो हर्ट करून चालणार नाही. आय सो सॉरी, म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं. प्लीज डोंट टेक मी रॉंग. ठीक आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. तू खाऊन घे. पण अनुप्रिया ग, तू कशाला एवढं सगळं वर घेऊन आलीस? मी निघालेच होते, खाली येतच होते मी. ठीक आहे शनाया, पाहुणी आहेस ना तू या घरची, हे कर्तव्य आहे माझं. मी येते, तू खाऊन घे. काल रात्री मी जे काही वागले त्यासाठी आय एम सॉरी. नाही, मी अगदी मनापासून तुझी माफी मागते. मी खूप चुकीचं वागले, असं वागायला नको होतं मी. शनाया, मला कळलंच नाही ग अनुप्रिया. मिडल क्लास फॅमिलीमध्ये राहायचं म्हणजे त्यांच्या लिमिटमध्ये राहावं लागतं. तुझं अगदी बरोबर आहे शनाया. आम्ही मिडल क्लास लोक एका लिमिटमध्येच राहतो, आणि ते जे लिमिट आहे ना ते आमचे संस्कार आहेत, आणि त्यामुळेच आमचे पाय जमिनीवर आहेत, आमचं डोकं ठिकाणावर आहे, पण मनात मात्र खूप 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 प्रेम आहे. शनाया, कदाचित तुझ्यासाठी हे अवघड जाईल. कधीतरी या लिमिटमध्ये राहून बघ, आयुष्य खूप सोपं वाटेल.